रामकृष्ण हरी. कसे आहेत आपण सर्वजण? आज आलो होतो छत्रपती संभाजीनगर येथे. इकडे येण्याचे कारण असं होतं की आज भारत बंद पुकारलेला होता 12 जानेवारीला आणि त्यासाठीच आम्ही सर्वजण इकडे आलो होतो. सगळ्यांनी एकत्र येऊन महाधरणी आंदोलन सुरू करतोय आपण. सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आपण सगळेजण 3 वाजेपर्यंत धिया घेऊन बसणार आहोत. या लढणे आंदोलनाचं वास्तविक काँग्रेस श्रीकांत खोपसे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खोपसे चौकात जमलेले सर्व माझे कामगार बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहित आहे की सप्टेंबर 2020 मध्ये भाजप सरकारने प्राथमिक बहुमताचा वापर करून संसदेमध्ये 4 संसदेचा पास आणि या संसदेमध्ये 5 वर्षांपूर्वी जीवन संसदेच्या वर्षांपूर्वी कायदा म्हणून जे संसदीय बदल असते तुझ्या क्षेत्राशी संबंधित संघटनाबरोबर चर्चा करून संवाद साधून त्याबाबत निर्णय घेतलेला होता. परंतु या 4 संस्थेच्या अंतराला आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांनी देशसैनिक बनाने यशस्वी बनाने संसदेमध्ये या 4 संहिता मांडल्या आणि पास झाल्या. भारत बंद कशासाठी? न्यायासाठी, हक्कासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी. भारत बंद कशासाठी? न्यायासाठी, हक्कासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी. शेवटचं कडवं जरा विसरताय वाटतं. भारत बंद कशासाठी? न्यायासाठी, हक्कासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी. जरा काँग्रेस मंडळी न्यायासाठी, हक्कासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी. भारत बंद कशासाठी? न्यायासाठी, हक्कासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी. रद्द झाल्याच पाहिजे आणि मोदी सरकार होश प्याव. अरे मोदी सरकार होश प्याव अरे होश में आके बात करो. अरे होश में आके बात करो. अरे बात तो तुमको करनी होगी. बात तो तुमको करनी होगी. नहीं तो करनी भरनी होगी. अरे CITU जिंदाबाद. आयकर जिंदाबाद. सरकारी कर्मचारी संघटना जिंदाबाद. BSNL संघटना जिंदाबाद. बैंक एम्प्लॉई असोसिएशन जिंदाबाद. सरकारी कर्मचारी संघटना जिंदाबाद. 4 संहिता लागणारं भाजप सरकार मुर्दाबाद. अरे कामगारांवर 4 संहिता लागणारं भाजप सरकार मुर्दाबाद. अरे कामगारांवर गुलामी लागणारं भाजप सरकार मुर्दाबाद. कामगारांना गुलाम करणारं भाजप सरकार मुर्दाबाद. अरे भाजप सरकार होश प्याव. अरे भाजप सरकार होश प्याव. अरे कामगार मंत्री होश प्याव. अरे कामगार मंत्री होश प्याव. अरे होश में आके कामगार संगठन से बात करो. अरे होश में आके कामगार संगठन से बात करो. अरे बात तो तुमको करनी होगी. बात तो तुमको करनी होगी. अरे कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती जिंदाबाद. या संसदेमध्ये पूर्ण प्रोटेक्शन आहे. बाहेरून गेल्यापर्यंत संरक्षण आहे. आतमध्ये पूर्ण संरक्षण आहे. आणि मग 4 संहिता लागणारं मोदी सरकार मुर्दाबाद. अरे कामगारांना गुलाम करणारं मोदी सरकार हो बरबाद. आम्ही गेल्या 15 दिवसापासून भांडवलदार वर्गाच्या मनामध्ये धडक भरून घातलेली आहे आणि आज तो
कामगार नेते मंडळी, आणि सर्व संपकरी बंधू भगिनींनो, आपण कंपनी आहे आजही BSNL कंपनी 100% सरकारच्या मालकीची आहे. अडाणी अंबानी आले तरी आमच्या कंपनीला विकत घेऊ शकले नाही. तर या कंपनीमध्ये जे सरकार यांचा बाप जरी आला तरी 1886 मध्ये 8 तासाचा कामाचा दिवस जो झालेला आहे त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा बदल करू देणार नाही, अशा पद्धतीचा एक संदेश आपल्या या संपामध्ये गेलेला आहे. पॅट आहे ते पॅट, ते 249 199 रुपयाचं पर मंथ आहे. आणि खाजगी कंपनी त्यांना खादाडपणाचा रोग झालेला आहे, त्यांना जंगल पाहिजे, आवली पर्वत पाहिजे, बँका, विमा, BSNL कोर्ट. संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की भारत बंद कशासाठी पुकारला होता. कारण BJP सरकारने जी 4 काळे कायदे पास करून आणले आहेत ती सर्व कामगारांच्या विरोधात आहे आणि सर्व कामगारांना त्यांच्या हक्कापासून, संविधानापासून लांब ठेवण्याचे काम करत आहे. हे कायदे जर आले तर कामगार संपूर्ण नष्ट होईल. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इथून पुढेही आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.